घ्यायचा आणि त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल. MIM पक्षाने पण निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे अशा लोकांना पक्षात ठेवून. एक सर्वच पक्षांनी ही संस्कृती संस्कार पाळले पाहिजे की इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे. अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही आहे. परभणीमध्ये वाळू माफी यांनी एका सरपंचाला चिरडण्याचा प्रयत्न केला. नाही, मी वारंवार सांगतोय, आम्ही अशा आरोपींना सोडणार नाही. मागच्या वेळी जेव्हा बुलढाण्याला ही परिस्थिती केली होती, आमच्या एका तहसीलदारच्या अंगावर त्या ठिकाणी जीवघेणा हल्ला केला, तेव्हा त्याला तात्काळ आम्ही अटक करून त्याला हद्दपार तडीपारीच्या कारवाई आम्ही केल्या. याही प्रकरणामध्ये मी गंभीर दखल घेईल. त्या ठिकाणी तातडीनं त्या आरोपीला त्याच्या ज्या काही त्या ठिकाणी पूर्वीच्या जे काही त्याच्या गुन्हे दाखल असतील त्या आधारावर, आणि आतासुद्धा त्यांनी जो गुन्हा केला तर फार मोठा गुन्हा आहे, त्यामुळे त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही आरोपीला कडक शिक्षा देऊ. आपण राज्याचे प्रमुख ओबीसी नेते, राज्यातील अनेक ओबीसी जातींचे केंद्राकडे छोटे छोटे प्रश्न प्रलंबित आहे आणि राज्य सरकार, केंद्रीय ओबीसी आयोग यांच्या रिकमेंडेशन नंतर सुद्धा ते प्रश्न सुटत नाही. नाही. मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे आणि मी स्वतः लक्ष घालणार आहे. या 15 दिवसामध्ये मी केंद्राकडे जाऊन येणार आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? काय मुख्यमंत्री सांगितलं की ओबीसीच्या ज्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार वर्ग आहे, यांचा जे काही केंद्रात प्रश्न शिल्लक आहे त्यामध्ये अतुल सावे, मी दोघांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. तसंही ओबीसी राज्याची ओबीसी सब कमिटीचा जो कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन मी आहे, माझी जबाबदारी मी लक्ष घालणार आहे. काटकसर सुरू केलेली